मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर जगभरात कायम चर्चा होते। भारतात क्रिकेटचा जलवा आहे, पण जगात फुटबॉलचं राज्य आहे। खरं तर अनेक भारतीयांना असं वाटतं की क्रिकेट हा जगातील सर्वात मोठा खेळ आहे, पण जेव्हा आपण भारताच्या बाहेर पाहतो तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं। युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये फुटबॉल हा फक्त खेळ नाही तर लोकांच्या जीवनाचा भाग आहे। फुटबॉलचा इतिहास 100 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे। आज जगातील जवळपास प्रत्येक देश फुटबॉल खेळतो। फिफामध्ये 200हून अधिक देश सदस्य आहेत। याउलट क्रिकेट काही मोजक्या देशांपुरतच मर्यादित आहे। म्हणूनच फुटबॉलला द वर्ल्ड गेम असं म्हटलं जातं। जगात कुठल्याही देशात जा, एखादा फुटबॉल आणि थोडी मोकळी जागा मिळाली की सामना सुरू होतो। फुटबॉलची खरी ताकद त्यांच्या साधेपणात आहे। क्रिकेट खेळण्यासाठी बॅट, बॉल, स्टंप, मोठं मैदान आणि इतर साहित्य लागतं, पण फुटबॉलसाठी फक्त एक चेंडू लागतो। म्हणूनच आफ्रिकेतील गरीब मुलापासून ते युरोपमधील श्रीमंत मुलापर्यंत प्रत्येकजण फुटबॉल खेळू शकतो। अनेक महान खेळाडू अगदी गरिबीतून पुढे आले आहेत। त्यामुळे फुटबॉल हा सामान्य माणसाचा खेळ मानला जातो। फुटबॉलमध्ये भावना आहेत, नाट्य आहे आणि शेवटच्या सेकंदापर्यंत थरार आहे। क्रिकेटमध्ये कधी सामना एकतर्फी होतो, पण फुटबॉलमध्ये एका गोलने पूर्ण सामना बदलू शकतो। 90 मिनिटे प्रेक्षक श्वास रोखून बसतात। म्हणूनच फिफा वर्ल्ड कप हा जगातील सर्वात जास्त पाहिला जाणारा क्रीडा सोहळा आहे। जेव्हा लिओनेल मेस्सी मैदानात उतरतो किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो गोल करतो तेव्हा संपूर्ण जग त्याबद्दल बोलतं। या खेळाडूंची लोकप्रियता इतकी मोठी आहे की अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा त्यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स जास्त आहेत। फुटबॉलने अशा सुपरस्टार्सना जन्म दिला आहे ज्यांना जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात ओळखलं जातं। आता प्रश्न असा येतो की फुटबॉल इतका मोठा खेळ असताना भारत यामध्ये मागे का आहे? याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे क्रिकेट। भारतात क्रिकेटला मिळणारा पाठिंबा जगातील कोणत्याही खेळाला मिळत नाही। लहान मुलगा बॅट हातात घेतो आणि त्याला पुढचा विराट कोहली व्हायचं असतं, पण फार कमी मुलं फुटबॉलपटू बनण्याचं स्वप्न पाहतात, कारण समाज, मीडिया आणि पैसा हे सगळं क्रिकेटभोवती फिरतं। दुसरं कारण म्हणजे पायाभूत सुविधा। युरोपमध्ये एखाद्या छोट्या गावातही फुटबॉल अकॅडमी असते, प्रशिक्षक असतात, आधुनिक सुविधा असतात। भारतात मात्र अजूनही अनेक ठिकाणी चांगली मैदानं नाहीत। अनेक प्रतिभावान खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळत नाही। तिसरं कारण म्हणजे दीर्घकालीन नियोजनाचा अभाव। जर्मनी, फ्रान्स, स्पेन यांसारख्या देशांनी 15 ते 20 वर्षे सातत्याने काम करून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार केले। भारतात अनेक योजना सुरू होतात, पण सातत्य राहत नाही। त्यामुळे टॅलेंट असूनही त्याचा पूर्ण उपयोग होत नाही। भारताची लोकसंख्या 140 कोटींपेक्षा जास्त आहे। जर या लोकसंख्येतील अगदी थोड्या मुलांना योग्य प्रशिक्षण मिळालं तर भारत जागतिक फुटबॉलमध्ये मोठी ताकद बनू शकतो, पण त्यासाठी शाळा, अकॅडमी, प्रशिक्षक आणि सरकारी धोरण या सर्वांची गरज आहे। आज परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे। गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात फुटबॉलला प्रचंड प्रतिसाद मिळतो। इंडियन सुपर लीगमुळे अनेक तरुणांना संधी मिळत आहे। विदेशी प्रशिक्षक आणि खेळाडू भारतात येत आहेत, त्यामुळे फुटबॉलची पातळी हळूहळू भारतात सुधारत आहे। पण आपण अजून खूप मागे आहोत। जगातील सर्वोत्तम संघांशी स्पर्धा करायची असेल तर तळागाळापासून काम करावं लागेल। प्रत्येक गावात फुटबॉल मैदान, प्रत्येक जिल्ह्यात अकॅडमी आणि प्रत्येक राज्यात मजबूत लीग असणं गरजेचं आहे। कल्पना करा की एखाद्या दिवशी भारत फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला तर काय होईल? जसा क्रिकेट विश्वचषक जिंकताना उत्साह असतो, त्यापेक्षा अनेक पटीने मोठा उत्सव देशात साजरा होईल, कारण फुटबॉल हा जगातील सर्वात मोठा खेळ आहे। म्हणून मित्रांनो, क्रिकेटवर प्रेम करा, तो आपला अभिमान आहे। पण फुटबॉलची ताकद, त्याचा इतिहास, त्याची लोकप्रियता आणि जगभरातील वेळ पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते, फुटबॉल हा फक्त खेळ नाही, तो जगाला जोडणारी भावना आहे। भारत आज फुटबॉलमध्ये मागे आहे, पण कायम मागे राहणार नाही। योग्य नियोजन, चांगल्या सुविधा आणि तरुणांचा पाठिंबा मिळाला तर एक दिवस भारतीय फुटबॉलच्या जगात मोठं नाव कमावू शकतो। आणि तो दिवस आला तर संपूर्ण जग भारतीय फुटबॉलकडे वेगळ्या नजरेने पाहिल। मित्रांनो, शेवटी एकच प्रश्न, 140 कोटी लोकसंख्या असलेला भारत फुटबॉलमध्ये विश्वचषक खेळू शकत नाही का? तर याचं उत्तर आहे, नक्कीच खेळू शकतो। फक्त स्वप्न बघण्यापेक्षा त्यासाठी काम करणारी गरज आहे। धन्यवाद।